ती ऍसिड कंपनी होती, त्याचा ब्लास्ट झालाय टँकरचा, काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? या अशा ऍसिड सप्लाय केमिकल हे या ठिकाणी कारखाना आहे, बाहेरून मोठं 15-20 हजारचा टँकर येते इकडे आणि त्याला कार्बोमध्ये या ठिकाणी विकलं जाते। आणि गेले 2 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला सुद्धा याच्या बाबतीत आरोग्य विभाग वगैरे आम्ही कळवलेलं होतं, लेखी पत्रही दिलेलं होतं। कारण ह्याचा जो वास निघतो त्या वासामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसराला त्रास होत होता। बाजूला बघू शकता आज एवढे वर्कर लोक आहेत, त्याला लागून एक कारखाना आहे, त्या कारखान्यामधले एवढे लोक आहेत त्यांनाही त्रास होता। आणि एवढा हा डेंजर आहे ऍसिड, तर पुष्कळ डेंजर आहे। आणि तसेच या संबंधित जुळलेले ठाण्याला जे अधिकारी आहेत त्यांनाही सुद्धा तक्रार केलेली होती, पण ते सुद्धा येऊन गेले, पण याच्यावर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही। आता एवढा मोठा परिणाम हे होणार होता, पण देवाचा सुखरूप आहे की लंच टाइम होता म्हणून लोक बाहेर होते, सगळं जेवायला वगैरे हे सुट्टीमध्ये बाहेर बसलेले, जेवण वगैरे करून बाहेर। आणि त्या दरम्यान हा एवढा मोठा 15,000 लिटरचा टँकर या ठिकाणी विस्फोट झाला, फाटलं गेलं। पूर्ण हा परिसर जो आहे एकदम धुराने ऍसिडने पूर्ण पसरलं गेलेलं आहे। तर म्हणून मी अचानक या ठिकाणी आलो, बरोबर बघितलं, भाप एकदम डोळ्याला हे व्हायला लागले, तर ताबडतोब अग्निशमन दल यांना संपर्क केलं, पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका महानगरपालिकेचे असं संबंधित विभाग पोलीस या सर्वांना मी ताबडतोब सूचना देऊन वेळेवरती अग्निशमन दल वगैरे हे सर्व उपस्थित झाले। आणि लवकरात लवकर जे माणसं काय आतमध्ये अडकलेले त्यांनाही काढलं, त्या लोकांनी उपचार वगैरे पाठवण्यासाठी रुग्णवाहिका वगैरे उपस्थित आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे। ताबडतोब या लोकांनी तत्काळ या ठिकाणी सेवा दिली। आणि आताही तुम्ही बघू शकता 3-3 अग्निशमन दल या ठिकाणी उभे आहेत आणि पाणी वगैरे मारून पूर्ण या ठिकाणी सेवा चालू आहे। अडकलेल्या माणसाला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। ज्या ठिकाणी लोकवस्ती असते तिकडे अशी केमिकलची कंपनी नसते, तरी सुद्धा परवानगी दिली जाते, तर अधिकाऱ्यांवरती कारवाई का केली जाते? माझं डायरेक्ट मी ठोस हे करतोय की हे आज नाही तर उद्या होणार होतं, पण हे गेले 2 वर्षापासून, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही याची तक्रार लेखी केलेली आहे, पण तरी याच्यावरती कारवाई झालेली नाही। जर आता ह्याच्यामध्ये काय दुर्घटना मोठी झाली असती, हे लंच टाइम होतं म्हणून बरं झालं, पब्लिक बाहेर होते, जर हे माणसं आतमध्ये असते, कर्मचारी, एखादा हार्ट पेशंट आहे, कुठलं काय आहे, तर असे काही मोठं दुर्घटना घडली असती, त्याला जबाबदार मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रशासन आणि ठाण्याचे संबंधित अधिकारी आहेत।